मित्रांनो, आजचा विषय आहे निंदा करणारे लोक आपल्या जीवनात देवदूत असतात. कधी लक्ष दिले का? नाही दिले मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कान्हे पाटील फार्मिंग मराठी चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा काही जण टाळ्या वाजवतात, पण काही लोक मात्र निंदा करतात. आपल्या मागे बोलतात, कमी लेखतात, हसतात. आपल्याला वाटतं हो हे लोक माझे शत्रू आहेत, पण खरं सांगू हेच लोक आपल्या आयुष्यात देवदूताची भूमिका बजावतात. मित्रांनो, अगदी वेगळ्या पद्धतीने निंदा म्हणजे जागवणारा अलाराम आहे. कधी कधी आपण स्वतःला जास्तच परफेक्ट समजतो. काम चालू असतं, जीवन चालू असतं, सगळं काही व्यवस्थित असतं आणि आपणही जमात जातो. पण अचानक कोणी निंदा करतं, एक टोमणा मारतो, जणू एखादा अदृश्य अलाराम वाजवतो. ओये, अजून खूप काही करायचं आहे. हीच निंदा आपल्याला झोपेतून बाहेर काढते आणि परत मेहनतीच्या मार्गावर आणते. निंदा म्हणजे जिद्दीचं इंधन. जगात एक वेगळीच ऊर्जा असते जेव्हा कोणी म्हणतो याच्याकडून काही होणार नाही, हा काही करू शकत नाही. मित्रांनो, त्या क्षणी माणसाच्या मनात अद्भुत आग पेटते. ते शब्द उपहास, निंदा हे सगळं आपल्या आत्मविश्वासात तोडत नाही, उलट तो अधिक घडवतं. निंदक लोक आपल्याला दुखवतात हे खरं, पण त्याच दुखण्यामुळे आपण करून दाखवण्याची जिद्द बनवतो. निंदा म्हणजे आपण कोण आहोत यांचं प्रतिबिंब. जे लोक आपल्याबद्दल बोलतात ते साधारणपणे आपल्यापेक्षा कमी नसतात. कधी कधी ते आपल्या वाढीने घाबरतात, कधी आपल्यातील चमक त्यांना दिसते ती आपण स्वतःही बघत नाही. त्याची निंदा म्हणजे आपल्या क्षमतेचं मौन कौतुक असतं. निंदक म्हणजे निशब्द शिक्षक, जे आपल्याला शिकवतात, घडवतात, ज्ञान देतात. लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. आपण काय करतो, कसे वाढतो याने फरक 100% पडतो. शांत राहून काम करतं राहणं यालाच यश म्हणतात. कधी कधी निंदक लोकांचं अस्तित्व आपली सर्वात मोठी ताकद बनतं. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक तुमची निंदा करतात ते कधी कधी तुम्हाला दुखवतात हो, पण त्या दुखण्यातूनच एक नव मजबूत आत्मविश्वासाची तुम्ही जन्माला येता. जीवनात असं निंदक लोक नसते तर आपण इतके मजबूतही झालो नसतो. तेच तर आहेत आपल्या जीवनातील अदृश्य देवदूत आहोत. मला माहित आहे तुम्हाला ह्या विषय आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका मनाला भिडणाऱ्या विषयासह. धन्यवाद.